सदर घटनेमध्ये एक अपघात घडलेला आहे. यामध्ये मारुतीची चारचाकी ब्रेझा, या ब्रेझा गाडीने ॲक्सिडेंट केलेला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती मयत झालेला आहे. घटनेमध्ये आंबेडकर नगरकडून जळगाव रोडच्या दिशेने एक मारुती ब्रेझा कार चालक जो आहे साहिल कैलास राऊत, वय 19 वर्ष, शिक्षण करतो हा मुलगा, BBA, राहणार बुलढाणा, या व्यक्तीने त्याच्या ताब्यातील 4 व्हीलर निष्काळजीपणाने चालवली. आधी आंबेडकर चौकात एका कपलला एक मोटरसायकलवर चाललं होतं, त्यांना एक धडक दिली. त्यानंतर त्याची गाडी परत कंट्रोल न करता तसाच पुढे घेऊन गेला, थांबली नाही, तिथं मदत केलेली नाही त्यांनी. आणि त्यानंतर पुढं वॉकआउट सिग्नलच्या तिथं गाडी जंप करून डिवायडरच्या पलीकडील साईडला येणाऱ्या ज्या गाड्या होत्या त्यामध्ये एका ऑटो रिक्षाला धडक दिलेली आहे. त्याचप्रमाणे एका 2 व्हीलरला धडक दिली. त्या 2 व्हीलरवर 2 जण सवार झालेले होते. तर त्या दोघांपैकी एक व्यक्ती, त्यांचं नाव बुधराम डोंगरराम बिश्नोई, हे मूळ राहणार राजस्थानचे आहेत. हे इथं केटरिंगचं व्यवसाय करायचे, वय 40 वर्ष. तर हे उपचारादरम्यान मयत झालेले आहेत. आणि त्यांच्यासोबतचा एक व्यक्ती सुनील मोतीराम प्रजापती, वय 20 वर्ष, हा देखील याच्यामध्ये जखमी झालेला आहे. तर अशा प्रकारे घटना घडलेली आहे. यामध्ये आरोपी चालक साहिल कैलास राऊत, जो वडिलांची कार घेऊन चालला होता, त्याला अटक करण्यात आलेला आहे. माननीय न्यायालयासमोर हजर करत आहोत. सदर घटनेमधील आरोपीवर गंभीर अशा सदोष मनुष्यवधाचे जे कलम लावून त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केला आहे. आरोपीस अटक केली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीवर योग्य त्या कलमांतर्गत कारवाई याकरिता माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार सर, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री प्रशांत स्वामी सर, माननीय ACP सिडको श्री मनोज पगारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोपितास तात्काळ अटक करण्यात आलेली आहे आणि आरोपितास मान्य न्यायालयासमोर हजर करत आहोत.